क्वेश्चन नंबर 4. What will be the cost of making a closed cone? क्लोज्ड कोनचा अर्थ असा आहे की तो कोन जो आहे तो खालून बंद केलेला आहे. हा जो सरफेस आहे हा क्लोज आहे. ते लक्षात. ऑफ अ टीन शीट. टीनची शीट आहे त्याच्यापासून तो कोन तयार करायचा आहे. त्या कोनचा रेडियस दिलेली आहे. रेडियस ऑफ अ बेस 6 मीटर अँड स्लांट हाईट दिलेली आहे 8 मीटर. इफ द रेट ऑफ मेकिंग इज ₹10 पर स्क्वेअर मीटर आणि रेट दिलेला आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला सरफेस एरिया तर काढायचा आहे. लक्षात घ्या. शीट पासून एखादी आकृती जर तयारी करायची असेल तर आपल्याला सरफेस एरिया लागतो, नाही की व्हॉल्यूम. व्हॉल्यूमची गरज नसते. व्हॉल्यूम कधी लागतं आपल्याला? जर त्याच्यामध्ये काय पाणी भरायचं असेल, त्याला काहीतरी मेल्ट करायचं असेल, मेल्ट करून दुसरा तयार करायचा असेल, आतला भाग वापरायचा ज्यावेळी असतो त्यावेळी व्हॉल्यूम असते. इथं आतल्या भागाचा काही विषय नाही आहे. कोण आहे तो पोकळ आहे, त्यामुळे त्याची जी बाहेरनं जी शीट वापरायची आहे आपल्याला, ती फक्त आपल्याला किती पाहिजे, तर त्याच्यासाठी आपल्याला सरफेस एरिया पाहिजे. मात्र कोणता सरफेस एरिया पाहिजे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. कर्वड हवा आहे की टोटल हवा आहे? इथं आपल्याला काय वाटतंय, तर इथं आपल्याला सांगितलेलं आहे, त्यांनी क्लू दिलेला आहे, तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की क्लोज्ड कोन आहे, म्हणजेच तो खालीचा सुद्धा भाग घ्यायचा आहे, म्हणजेच टोटल सरफेस एरिया इथं आपल्याला घ्यावा लागणार आहे कोनचा. येथे लक्षात. ज्याचा फॉर्म्युला आहे पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस यल. याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल आर आणि यल ची आवश्यकता आहे. ज्या दोन्ही तिथं गोष्टी दिलेल्या आहेत, रेडियस पण दिलेली आहे, स्लांट हाईट पण दिलेली आहे. जर स्लांट हाईट दिली नसती तर आपण कॅल्क्युलेट केली असती युझिंग आर अँड एच. इथं त्याची गरज नाही आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्टली फाइंड आउट करू शकतो. आपण पर्यंत लिहूया रेडियस स्लांट हाईट हेन्स टोटल सरफेस एरिया ऑफ कोन पाय आर आर प्लस यल. पायची व्हॅल्यू आपल्याला सांगितली का कोणता कुठली घ्या? बस. कळतंय? 22/7 6 14 7 दोन्ही 14. तर 44 गुणिले 6 264. ओके. 264 काय आलं? स्क्वेअर मीटर. एवढं आपल्याला त्या टीनचा पत्र्याची शीट लागणार आहे. एवढ्या मापाची शीट लागणार आहे त्या त्या आकाराचा कोन तयार करण्यासाठी. आणि आता आपण शेवटच्या टप्प्यावर आलो की त्याची कॉस्ट किती आहे विचारायचं आहे. तर कॉस्ट साठी आपल्याला रेट दिलेला, तो रेट ऑफ मेकिंग इज ₹10. ₹10 पर स्क्वेअर मीटरला आपल्याला लागणार आहे 264. आहे की नाही? मग रेट जो आहे त्या रेटनी सिम्पली आपल्याला मल्टिप्लाय करायचं असतं. रेट ऑफ मेकिंग, तर तो दिलेला आहे ₹10 पर स्क्वेअर मीटर. म्हणून कॉस्ट ऑफ मेकिंग कोन इज 264 × 10, म्हणजे होणार आहे 2640 रुपीज मध्ये. हे आपल्याला समजतं येतं. आलं लक्षात? सिम्पली आपल्याला अजून एखादं स्टेटमेंट लिहिता येईल. द कॉस्ट ऑफ मेकिंग अ क्लोज्ड कोन इज 2640 रुपयामध्ये. आलं लक्षात? रेटने सिम्पली त्याला गुणायचं असतं. काय काढायचं आहे हे लक्षात आलं पाहिजे. फॉर्म्युला माहिती पाहिजे. युनिट्स कन्व्हर्जन आले पाहिजे. उत्तरामध्ये कॅल्क्युलेशन आले पाहिजेत. असे वेगवेगळे टप्पे आहेत, लक्षात घ्या या प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये. पण हे सगळे येत असेल तर एकदम सोपं वाटणार आहे. आता बघूया व्हॉल्यूम ऑफ अ कोन.
E6280 क्युबिक सेंटीमीटर म्हणजेच सीसी अँड बेस रेडियस इज 30 सेंटीमीटर, फाइंड इट्स परपेंडिक्युलर हाईट म्हणजेच एच. तर काय काय दिले आपल्याला ते लिहूया. फॉर कोन आम्हाला दिलेलं आहे त्याचं व्हॉल्यूम, म्हणजे ते व्हॉल्यूम ऑफ कोन जे आहे ते किती दिलेलं आहे, 6280 सीसी. रेडियस ऑफ बेस, काय नुसतं रेडियस म्हणला तरी सुद्धा चालतंय, त्याला आपण आर म्हणतोय, ते दिलेलं आहे 30 सेंटीमीटर. परपेंडिक्युलर हाईट काढायचे, लक्षात घ्या. परपेंडिक्युलर हाईट आणि स्लांट हाईट असे दोन आहेत ना आपल्या. परपेंडिक्युलर हाईट म्हणजे कुठला आहे, आपण त्याला अक्षर वापरतो. परपेंडिक्युलरला कुठला व्हेरिएबल वापरतो आपण, एच असते, लक्षात घे. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नाव जे दिले त्याचा फॉर्म्युला लिहायचा. दिले आपल्याला व्हॉल्यूम ऑफ कोन, फॉर्म्युला लिहिला 1/3 पाय r²h. व्हॉल्यूम ऑफ कोनचा आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे, तर ती त्या ठिकाणी पुट करणे गरजेचं आहे. इज इक्वल टूच्या खाली इज इक्वल टू 1/3च्या खाली 1/3, पायच्या ठिकाणी 3.14, कारण त्यांनी तसं घ्या म्हणून सांगितलेलं आहे. आर ची व्हॅल्यू 30 आहे, 30चा इथं स्क्वेअर होईल कारण r² असते, आणि एच आपल्याला दिलेलं नाहीये म्हणून एच तसंच ठेवलेलं आहे. सगळ्या गोष्टी इकडे घेऊन येऊया आपण, लक्षात घ्या. 6280, तर खालची जी 3 आहे ती इथं वरती येणार आहे, वरची जी लोक आहेत ती सगळी खाली येणार आहेत, म्हणजे 3.14 असेल, इंटू 30 असेल, इंटू 30 असेल. हे आपल्याला कॅल्क्युलेट केलं की उत्तर मिळणार आहे. मात्र कॅल्क्युलेशन करत असताना व्यवस्थित करायचं आहे, चुकायचं नाहीये. तर 3.14 आहे. आणखीन एकदा मी पॉईंट काढून लिहितो म्हणजे समजेल तुम्हाला. 6280 इंटू 3 आहे वरती, आणि खाली मी जर पॉईंट काढला तर 314 होत आहे. इंटू 30 आहे, इंटू 30 आहे, आणि हे दोन पॉइंट मी खालचे काढलेले आहेत. म्हटल्यानंतर वर किती शून्य देणार आहे, एक वरती 2 शून्य देणार आहे. ही व्हॅल्यू असणार आहे आपली एच ची. तर याच्यामध्ये बघूया आपण काय काय होतंय. हे मला वाटते डायरेक्ट डबल आहे त्याच्या, त्यामुळे येणार आहे 20, 20. आणखीन काय होते, ह्या दोन शून्य बरोबर गेलेले आहेत, एक 3 सुद्धा जाते, म्हणजे व्हॅल्यू येते, लक्षात घ्या, 20/3. असे येते. पूर्ण नंबर येत नाही आहे का. पूर्ण नंबर येत नाही आहे बहुतेक. आन्सर आपल्याला 20/3. लेट्स चेक. कितवा प्रश्न आहे आपला हा. नाही, पाचव्याचं उत्तर 15 आलेलं आहे. तुला काहीतरी कॅल्क्युलेशन चुकतंय, म्हणजे काय चुकतंय. 20. व्हॉल्यूम ऑफ कोन बरोबर लिहिलंय आपण, पार स्क्वेअर 1/3 पार स्क्वेअर h. r², आरच आहे ना ते, बरोबर आहे. 30, 30 h. त्या बाजूला येणार आहे 3, वरती जाणार आहे 3.14, बरोबर आहे. कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा करूया आपण. 6280 इंटू 314 इंटू 30 इंटू 100. तर हे डबलच आहे ना त्याचा, बरोबर आहे ना. डबल आहे 20. 10 ने 14 भागलं 3, किती येते, 200/30.
बहुतेक काहीतरी त्यांचं देताना 100% मिस्टेक झालेली आहे नेहमीप्रमाणे. लेट मी चेक. तुम्हाला काय दिसतंय का चूक त्याच्यात? चूक कुठं आहे? नाही, आपलंच काय ते चुकलंय. काय चुकलंय? 1/3 पाय स्क्वेअर पाय आर स्क्वेअर, काहीतरी किरकोळ चुकलेलं आहे, लक्षात येत नाही आहे. 6280 डिवायडेड बाय 314, बरोबर. हॅलो. बरं बरं, मी लेक्चर मध्ये थोडा वेळ पाठवू का? हा, लेक्चर झाल्यावर पाठवते की. बरं बरं, ठीक. काय चुकलंय बघा भाऊ, काय ते चुकलंय 100% आपलं, कारण इथं पण काय चुकीचं आहे असं सांगितलं नाही. तर मी पॉज करतोय. ठीक आहे, तर आपण काय त्यात बदलायला नको. आपलं जे आलेलं आहे ते आपण बरोबरच समजूया, किंवा 20 पकडून केलं तर परत आपल्याला सगळं करावं लागेल, काय प्रॉब्लेम नाही. पण आपण सोडलेलं बरोबर आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे, लक्षात घ्या. 3 इकडे 10 म्हणाला तुम्ही, तरी सुद्धा 0.000 याची इज इक्वल टू 20/3 येते. याचं पॉइंट मध्ये जर केलं तर ते रिकरिंग मध्ये येणार आहे. असो. ठीक आहे. बघूया आणखीन पुढं. तर तिसरा प्रश्न, सॉरी, सिक्स प्रश्न बघूया काय. तर सरफेस एरिया ऑफ कोण दिलेला आहे, अगेन सरफेस एरिया दिलेला आहे. आता कुठला दिलाय दिलेला नाही, अशा भरपूर चुका केल्या तिने. आता नेमका कर्वड आहे का टोटल आहे त्यांनी सांगितलेलं नाही आहे, पण मला असं वाटतं की त्यांना कर्वड म्हणायचं असेल, है ना. कारण असं आठवतंय मला जरा, हे पण चुक आहे त्यांचं. इफ स्लांट हाईट 10 दिल्या, परपेंडिक्युलर हाईट काढायची आहे. ठीक आहे, तर आपण लिहूया मग फॉर्म्युला. कर्वड सरफेस एरिया. मला असं वाटतंय, बघा उत्तर आल्यानंतर कळेल आपल्याला की तुम्ही कर्ड सरफेस एरिया दिलाय की टोटल सरफेस एरिया दिलाय. कर्ड सरफेस एरिया दिलाय समजा, आपण असं मानून चालूया, तर हे परत एकदा 3.14 आहे. आर ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही आहे, एल मात्र दिलेलं आहे. अगेन आपल्याला सगळं या बाजूला घेऊन यायचं आहे. फक्त आर तिकडे राहील. पॉइंट जर काढले तर खालचे 2 पॉइंट काढले आणि वरचा 1 पॉइंट काढला, म्हणजे 100ला 100 गेलेला आहे, लक्षात घ्या. आर ची व्हॅल्यू बरोबर आहे का बघूया, कितीनं भाग जातोय याला. 6 जातोय. 14 संग 84, 3 संग 18, बरोबर. हे काय आहे? 6 आहे. आर इज इक्वल टू किती आलेला आहे? 6 सेंटीमीटर. मात्र आपल्याला एच काढायचं आहे. कसं काढणार एच आता, गौरव? बरोबर, तुझंच फक्त लक्ष आहे बघ. एल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. तर एल स्क्वेअर आपल्याकडे आहे 10 एच स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. आर स्क्वेअर आहे 6 स्क्वेअर. हे नेहमीप्रमाणे 100 - 36 म्हणजे 64, म्हणजे याची व्हॅल्यू 8. तर परपेंडिक्युलर हाईट किती आली? 8 सेंटीमीटर. कळतंय? म्हणजे हा कर्ड सरफेसच एरिया दिला होता. त्यांनी लिहिलं नाही इथं खरं.
भरपूर याच्यामध्ये अशा मिस्टेक्स केलेल्या आहेत. तर आपल्या लक्षात घेऊन चालवलं का पर्याय नाही. पुढे जाऊया आपण एक्झाम्पल नंबर 7 बघूया. सरांचा क्लास 12:30 वाजता आहे ना? किती वाजता आहे? 12:30. 7 बघूया आपण आता. व्हॉल्यूम ऑफ कोन दिलेला आहे. व्हॉल्यूम ऑफ कोन दिलाय परत एकदा. हाईट दिलेली आहे. सरफेस एरिया काढायचा आहे पण कुठला सांगितला नाही. कर्ड सरफेस सांगितला नाही, टोटल सांगितलं नाही. ठीक आहे नाही. तर आपण कर्ड काढायचा असणार आहे मला वाटतंय. तर असू दे, आपण बघूया व्हॉल्यूम ऑफ कोन दिलाय तर व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला लिहिला. व्हॉल्यूम ऑफ कोन फॉर्म्युला काय आहे? 1/3 पाय r²h. व्हॉल्यूम ऑफ कोनच्या ठिकाणी लिहिलं 12 1/3. पायच्या ठिकाणी लिहिलं 22/7. आरच्या ठिकाणी माहिती नाही. आर माहिती नाही. एच मात्र माहिती आहे 24. तर सगळं इकडे घेऊन येऊया. 3 आणि 7 खाली आहे ते वर होतील. आणि 22 वर आहे ते खाली जाईल. 24 वर आहे ते खाली जाईल. आणि इकडं काय राहील फक्त r². तर भागाकार आता बघूया आपल्याला काय काय करता येतोय का. तर 11 भाग झालो बघा. 11 दूनी 22. 11 एके 11. एक उरला. नाही, 11 भाग जात नाही याला. 8 ने भाग जातोय का? 8 दूनी 16. नाही. 2 ने घालूया. 2 ने भाग 7 दूनी 12. 0 7 दूनी 12. 3 8 24. परत पहिल्यापासून करूया. 12 12 बरोबर आहे. 3 बरोबर आहे. 7 बरोबर आहे. 8 24 हाईट आहे. r² काढायचा आहे. 12 ने भागवला इकडे. 12 दूनी 24. 12 एके 12. शून्य होणार ना मध्ये. 12 एके 12. आणखीन कशाने जातोय? हम्म. नाही जात. एवढंच आहे. परत एकदा काहीतरी प्रॉब्लेमॅटिक वाटते मला हे. आणखीन काहीतरी चुका केलेल्या आहेत त्यांनी अशा भरपूर. बघूया आपण काय यात आहे का. हा, यात काहीतरी करेक्शन आहे. ओके. 12 32 आहे असं इथं लिहिलेलं आहे. 12 32 घेऊन बघूया आपण. 12 32 जर घेतलं तर काय होईल? 12 32 3 7 22 24. ओके. आता मात्र मला वाटतं 11 भाग जाईल. 11 एके 11. 11 एके 11. 11 दूनी 22. है ना. आणखीन 2 भाग घालूया आपण. 2 पंचे 10. 2 सत्ते 12. 8 त्रिक 24. 8 7 56. 3 ला 3 गेले. 7 7 49. म्हणजे आलेला आहे आर ची व्हॅल्यू 7. ओके. तर अगेन करेक्शन आहेत. करेक्शन करायचे आहेत त्या. r = 7 आल्यानंतर मात्र आपण सरफेस एरिया काढायचा आहे. सरफेस एरियासाठी लागतंय काय? यल. यल कसा काढणार विश्वजीत? कसा काढणार यल? L² = H² + R². पुन्हा एकदा L² काढायचं आहे. आपल्याकडे R आहे 7². H आहे 24 चा वर्ग. 49. 24 चा वर्ग 576. टोटल झाले 625. म्हणजे आलेला आहे L² 625. तर L किती येणार आहे? 25. आता आपण मला वाटतं कर्ड सरफेस एरिया विचारला असणार आहे त्यांनी. तर आपण बघूया कर्ड सरफेस एरिया काढून. उत्तर तेच दिले का? मग आपल्या लक्षात येईल. तर पाय आर एल. पायची व्हॅल्यू 22/7. आर ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे किंवा आलेली आहे. आपली आर किती आले? 7. आणि हे एल आलेला आहे 25. 7 ला 7 गेलं. 25 दूनी 50. 25 दूनी 50 आणि 5 55 cm².
ही व्हॅल्यू येणार आहे आपली कर्ड सरफेस एरियाची, जी आपल्याला दिली आहे का ती आपण बघूया उत्तरात काय दिले, मग आपल्याला कळेल की आपल्याला ओके. हा आता 550 दिलेला आहे म्हणजे बरोबर आहे. त्यांनी सरफेस एरिया विचारलेला आहे, तो ऍक्च्युली कुठला विचारलेला आहे. खरं तर अगदी चुकीचं आहे हे असं करणं, कुठला सरफेस एरिया न सांगणं आहे ना. कारण तसं जर म्हणलं कर्व सरफेस सरफेस एरिया तर ऍक्च्युली काढला पाहिजे टोटल सरफेस एरिया. कळत आहे. पण पुस्तकामध्ये ऍज युजल अशा चुका आहेत, आपल्याला काय करता येत नाही आहे. पुढे जाऊया, परत एकदा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघूया आपण. 8वा प्रश्न. यातही काहीतरी असणार आहे, तर गेलो बघू आपण. आता इथं दिलंय बाबा, कर्ड सरफेस एरिया ऑफ कोण दिलेला आहे, स्लांट हाईट दिलेली आहे, टोटल सरफेस एरिया काढायचा हरकत नाही. दिलाय त्याचा फॉर्म्युला लिहायचा. ऑफ कोण जो असतो पाय आर यल, दिलाय तो इथं लिहिला 2200, पायच्या ठिकाणी लिहिले 2207. आर दिलेलं नाही, यल दिलेलं आहे. तर आर काय येईल, 2207 वर 22 आणि 50 खाली. तर 22 ह्यानं भागलं किती येणार आहे, 100. 50 ने भागलं 2, आर येणार आहे 14. आपल्याला काढायचं आहे टोटल सरफेस एरिया. मग आपल्याला स्लांट आर्ट आहे आणि आर पण आहे, आपल्याला एच ची गरज असते का टोटल सरफेस एरियासाठी? नाही. टोटल सरफेस एरियाला काढायला आपल्याला एच ची गरज नाही आहे, लक्षात घ्या. जर आपल्याकडे आर आणि एल असेल तर. कारण फॉर्म्युला आहे पाय आर, आर प्लस यल. 2207 घेतलं, आर ची व्हॅल्यू घेतली 14 आलेली आहे, आणि 14 अधिक यल आपल्याला दिलेला आहे ऑलरेडी 50. तर 7 दुनी 14 होणार आहे, 44 गुणिले 64 होणार आहे. हा काय जो गुणाकार येईल तो असणार आहे आपला आन्सर. बघूया बघू. 64 गुणिले 44, तर 2816 येते. बरोबर आहे. आणखी काय काढायचंय का? नाही, एकच तर काढा सांगितलं, फाइंड टोटल सरफेस एरिया. मग दोन उत्तर का दिलीत? अच्छा, त्याने व्हॉल्यूम पण काढलेला आहे, प्रश्नात नाही दिलं बघा. प्रश्न विचारलेला नाही आहे, पण उत्तर दिलेलं आहे. याचा अर्थ त्याने तुम्हाला व्हॉल्यूम पण काढा म्हणून सांगितलेलं आहे, पण प्रश्नात कुठं लिहून दिलेलं नाही आहे, पण उत्तर मागे दिले त्यामुळे आपण काढूया. कारण आता व्हॉल्यूम काढायचा प्रॉब्लेम असा होणार की आपल्याकडे एच नाही आहे. एच आपण काढलं नाही कारण आपल्याला लागणार नव्हतं, पण आता एच लागणार. आता एच ची गरज आहे, त्यामुळे एच काढून घेऊया पहिल्यांदा. आता फॉर्म्युला लिहिला, एच स्क्वेअर आहे 50, 50 चा वर्ग एच स्क्वेअर. आर आहे 14, 14 चा वर्ग म्हणजे एच स्क्वेअर येणार. 50 चा वर्ग किती असतोय, 2500. वजा 14 चा वर्ग किती असतोय, 196. किती येणार आहे हे, 4 येणार आहे, 0 येणार आहे, 4 येणार आहे का, 4 नाही 3 येणार आहे. 2304 कोणाचा वर्ग आहे हा? मला वाटतं हा 28 चा वर्ग असेल. 28 नाही, सॉरी, 25 पेक्षा कमी असणार ना. 25 पेक्षा कमी, 25 पेक्षा कमी आणि ज्याचा, सॉरी 50 पेक्षा, सॉरी 50 पेक्षा कमी. 48 गुणिले 48 बघूया. बरोबर. हा कशाचा वर्ग आहे, 48 चा. याचा वापर करून काय काढू शकतो आपण, व्हॉल्यूम ऑफ कोन जो असतोय 1/3 पाय आर स्क्वेअर एच. 1/3 केलं, 2207 घेतलं, आर ची व्हॅल्यू 14 आहे, 14 आहे ना. हा, 14 गुणिले 14 केलं, आणि यात आत्ता आलेले आहे 48. तर 7 न भागलं इथं 2 येणार आहे.
तीन पण भाग जाणार आहे इथं, 16 त्रिक 48 येणार आहे. तर हा गुणाकार येणार आहे 22, 2, 14 आणि 16. जो काय हा गुणाकार असेल तो असणार आहे आपलं फायनल आन्सर. बघूया बघे. 44 आहे ना, 44 गुणिले 14 गुणिले 16, 9856. हम्म, बरोबर आहे. म्हणजे आपलं आलेलं आहे 9856 क्युबिक सेंटीमीटर, हे त्याचं व्हॉल्यूम. कळतंय का काय चाललेलं आहे? तर अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे आहेत. अजून आपले जे एक्झाम्पल शिल्लक आहे, लक्षात घ्या एक शिल्लक आहे, एक घेऊया आपण. एक घेऊया आपण. हम्म, घेऊया पटपट. देर आर, लक्ष द्या पटपट. देर आर 25 पर्सन्स इन अ टेंट विच इज अ कोनिकल इन शेप. टेंट आहे, टेंट टाकलाय कोनिकल शेपचा. त्याच्यामध्ये असे 25 माणसं बसवलेत. असे किती जण आहेत? 25 जण आहेत. एव्हरी पर्सन नीड अन एरिया ऑफ 4 स्क्वेअर मीटर. प्रत्येकाला किती जागा लागते? 4. आणि असे किती जण आहेत? 25. मग टोटल जागा किती असेल? किती असेल? 100. संपलं. ऑफ द ग्राउंड इनसाइड द टेंट इफ द हाईट ऑफ द टेंट इज 18. ह्या हाईट किती आहे जी? 18 मीटर. तर व्हॉल्यूम काढायचा आहे. मग आता मला सांगा, एरिया ऑफ बेस ऑफ कोनिकल टेंट काय असतो? तर आपल्याला दिलंय ना, त्यांनी आपल्याला दिलंय. ते कसं दिलंय? तर 25 पर्सन्स आहेत आणि प्रत्येकाला 4 लागते, म्हणजे टोटल किती झाली? एवढी जागा आहे तिथं. आणि त्या जागेलाच आपण काय म्हणतोय? एरिया ऑफ सर्कल म्हणतोय ना, एरिया ऑफ बेस. जो असतोय πr². हा दिलाय आपल्याला थोडक्यात 100. पायची व्हॅल्यू 22/7. r² आपल्याला माहिती नाही, मिळून जाईल. है ना? 100 आलेले आहे, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतोय. कारण काय होतंय, पूर्ण वर्ग नाही ना. असू दे, जे येईल ते येईल. 3.14 घेतलं तर ओके, काही टेन्शन नाही. r² आहे असं ठेवायचं, आर काढायचंच नाही. r² काय येईल? 100 गुणिले 7 भागिले, थोडस सिम्प्लिफाय करू शकतो आपण 2 भागून. राहू दे असंच. ठीक आहे. आपल्याला काय काढायचंय? व्हॉल्यूम काढायचंय. काय काढायचंय? व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लिहूया. व्हॉल्यूम ऑफ कोन जो आहे 1/3 πr²h. आता याच्यामध्ये πr² आहे ना, ऍक्च्युली आपल्याला याची पण गरज नाही काहीच काढायची. डायरेक्ट आपल्याला माहिती आहे 100 = πr². आहे असं ह्याच्यात नेऊया आपण. 1/3 πr² ची किती व्हॅल्यू? 100. याची किती व्हॅल्यू? 18 दिली त्यांनी. हाईट ऑफ द टेंट संपलं. 600 येणार आहे मीटर क्यूब. लक्षात घ्या, क्युबिक मीटर. हे असणार आहे व्हॉल्यूम ऑफ द टेंट. आलं लक्षात? त्यांनी काय केलंय, थोडस फिरवून प्रश्न विचारलाय की एरिया ऑफ बेस त्यांनी दिलाय, तर त्यासाठी काय आयडिया केली की बाबा 25 जण बसलेत, प्रत्येकासाठी 4 जागा आहेत, 100 जागा आहे, म्हणजे πr² तेवढा आहे. πr² आहे सपोर्ट करा, एच ला गुणून तुम्हाला व्हॉल्यूम मिळून जाईल. तर अशा पद्धतीनं आपण हे, अजून एक प्रश्न आहे याच्यात, तो तरी पण आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. ठीक आहे, चालतं चालतं. कुठलाही सस्ता कशाला बसायचं.